नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे वीकेंड, त्यामुळे आर्विकला घेऊन मी आलेली आहे ग्रोसरी शॉपिंगला, WTCच्या हायपर मार्केटला। नॉर्मली वीकेंड म्हटला की मंदार तर माझ्यासोबत असतातच शॉपिंगसाठी, पण आज त्यांना ऑफिसचं थोडंसं घरून काम होतं वीकेंड असला तरी, त्यामुळे ते म्हणाले मी काम करतो आणि मग मी म्हटलं की ठीक आहे, मग मी जाऊन येते ग्रोसरी शॉपिंगसाठी। तर फार जास्त काही नाही, पण आज स्पेशल मी घेण्यासाठी आलेली आहे फिश, आणि फिश सोबत ऑफकोर्स आणखी काही वस्तूंची खरेदी तर होणारच। तर पहिल्यांदा मी ऑइलची बॉटल घेतलेली आहे आणि आता एक केचपची बॉटल घेते। तर नॉर्मली मी इथे फॉर्च्यून ऑइल वापरते, पण त्यासोबत इथले ब्रँड नूर, अल्कोझाय वगैरे आपल्या इथे जसे 5 लिटर तेलाचे कॅन मिळतात ना, तसेच इथे सुद्धा मी घेते। पण ते मोठ्या कॅनमधून आहे ना, छोट्या बॉटलमध्ये ओतावंच लागतं, आणि मग कालांतराने बॉटल ना खराब झाली की मग नवीन बॉटल घ्यावीच लागते, म्हणून मी आज घेतलेली आहे। समोर हे दिसणारे सर्व लोणच्याचे प्रकार आहेत, आणि या ज्या सर्व बॉटल्स दिसतात ना, यामध्ये ऑलिव्हज आहेत। नॉर्मली इथे आम्ही लोणचं प्रवीणचं घेतो, जे काही ठिकाणी अवेलेबल असतं, तर इथे आता मदर्सचं आहे ते घेते। इथे शॉपिंग करताना शक्यतो तारखा बघून घ्यावे लागतात, कारण वस्तू इथे पोहोचेपर्यंत थोडा वेळ लागतोच। मग आले फिश सेक्शनला, आणि ब्लँक पॉपलेट मस्त होता आणि इतर अजून भरपूर होते, पण एकाने सर्व घेतले। तितक्यात मला ना सुरमई सुद्धा अगदी फ्रेश दिसली, त्यामुळे मग सुरमईचे 2 मोठे स्लाइसेस घेतले। तर खूप मोठी आणि मस्त फ्रेश होती, तर इथे मी ½ kg घेतलेली आहे। चला तर मग आज ज्यासाठी आलं होती ते मेन काम तर माझं झालेलं आहे। इथे आर्विक बसलेला आहे ट्रॉलीमध्ये, आणि मी आतापर्यंत काय काय घेतलं ते सांगते। तर खारी घेतली, अरेबिक ब्रेड घेतलाय, कारण की मी शॉर्मा बनवणार आहे, आणि इथे मी ही सर्विंग प्लेट मला आवडली, त्यामुळे ती सुद्धा एक घेतलेली आहे। तर ज्यावेळी पण मी शॉपिंगला येते ना, त्यावेळी असे मोठे सर्विंग बाउल किंवा प्लेट्स मला आवडले तर मी नक्कीच घेते। जे मंदार माझ्यासोबत शॉपिंगला येतात ना, त्यावेळी मी सर्व जास्तीचं सामान भरून घेते, म्हणजे 5 लिटरचा ऑइलचा कॅन, 5-5 किलो साखर, तांदूळ वगैरे, कारण ऑर्डरमुळे ते सततचं सर्व लागत असतं, आणि मग एकटीला वीकडेजमध्ये येऊन सर्व एवढं जड उचलून न्यावं लागत नाही। फक्त दर 3 दिवसांनी मला 2 लिटरचा जो मिल्कचा गॅलन असतो ना, तो लागतो, तर तो आणायला गेल्यावरती ऑफकोर्स त्याच्यासोबत व्हेजिटेबल्स आणि इतर लागणाऱ्या वस्तू ह्या वीकडेजमध्ये मी शॉपिंग करत असते। आणि मग त्यासाठी अगदी घराजवळ 2-3 सुपरमार्केटचे ऑप्शन आहेत, त्यामुळे तिथे जाऊन ते सर्व घेत असते। इथे या मधल्या पॅसेजमध्ये ज्या सर्व वस्तू असतात ना, त्या ऑफर मधल्या, आणि जो पण फेस्टिवल असेल ना त्याच्या रिलेटेड सर्व सेलसाठी असतात। माझ्या डावीकडे तुम्हाला काउंटर दिसतील काचेचे, तर त्यामध्ये एक ड्रायफ्रुट्सचे प्रकाराचं, एक सर्व मसाल्याचे पदार्थाचं, आणि एका काउंटरला वेगवेगळ्या देशांचे चीज, पनीर आणि सलाड्स दिसतील। आणि मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या देशांमध्ये खाल्ले जाणारे हे सर्व पनीर, चीजचे प्रकार, त्यापैकी फ्रेश पनीर आणि मलाई पनीर हे 2 प्रकार आपल्या भारतातले आहेत। तर मी हे आपले इंडियन पनीरच घेते, आणि त्यातलं मी आता फ्रेश मलाई पनीर घेते। आणि पनीर फ्रेश आहे की नाही हे तुम्ही तिकडच्या तिकडे टेस्ट सुद्धा करून घेऊ शकता, त्याच्यावर तारीख सुद्धा मेन्शन असते, पण आता सध्या रमादान असल्यामुळे आपण इथे टेस्ट करू शकत नाही। पनीर घेतल्यानंतर इथून मी आता रेड चिली पावडर सुद्धा घेतलेली आहे, जी मला नेहमी लागते। ऑलरेडी घरामध्ये बरेचसे व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स आहेत, सो मी आता फक्त जेवढी गरजेचं आहे तेवढेच घेते। आणि याआधी सुद्धा मी बऱ्याचदा ब्लॉगमध्ये सांगितलं असेल की इथे तुम्ही कोणतेही फळ किंवा भाजी खरेदी करताना त्यावरती त्याच्या प्राइसच्या टॅग सोबतच ते कोणत्या कंट्रीचं फळ किंवा व्हेजिटेबल आहे हे सुद्धा मेन्शन असतं, कारण इथे बऱ्याचशा देशांमधून इम्पोर्ट होऊन सर्व येतं, कारण तुम्हाला माहिती आहे UAE मध्ये स्वतःचं असं काहीच पिकत नाही, त्यामुळे इथे येणाऱ्या भाज्या, फळं हे सर्व इम्पोर्टेडच असतात। व्हेजिटेबल्समध्ये मी भरपूर टोमॅटो घेतले आणि नारळ सुद्धा घेतलेत, कारण आता ऊन जास्त पडायला लागलंय, तर आता सुकं खोबरं भरपूर बनवून ठेवायचंय, त्यामुळे नारळ सतत घेत राहते। गवार घेतली आहे, आणि आज खूप महिन्यांनी मी गवार घेतली आहे, कारण आहे ना नेहमी खूप जाडी गवार असते, आज कुठेतरी मला मीडियम आकाराची गवार दिसली आहे। तुम्हाला असं वाटत असेल की आर्विक अगदी शांत बसल्या ट्रॉलीमध्ये, तर तसं नाहीये। जेव्हा जेव्हा मी काही घ्यायला जाते ना, तेव्हा मम्मा मम्मा चालूच आहे त्याचं। आज मी एकटीच असल्यामुळे कॅमेरा सुद्धा मीच पकडलाय, शॉपिंग सुद्धा मीच करते, ट्रॉली सुद्धा एका हाताने ओढते, असं सर्व चालू आहे। हे जे लिंबू आहेत ना ते तुर्कीचे आहेत आणि सीडलेस असतात, त्याच्यामुळे नेहमी मी हेच घेत असते। सो लिंबू आणि संत्रीचे बरेचसे प्रकार आपल्याला सर्व एकाच सेक्शनला दिसतील, आणि यापैकी मी आपल्या भारताच्या ज्या संत्री आहेत ना त्या घेते। आणि आता रमादानचा शेवटचा आठवडा चालू आहे, तर रमादानमुळे इथे हे असे काउंटर्स लागलेले आहेत, ज्यामध्ये अरेबिक काही स्वीट्सचं हे काउंटर आहे,
आणि आणखी एक काउंटर आहे पुढे, ते दाखवते. तर दिवाळीच्या वेळीसुद्धा हे असंच काउंटर लागतात आणि त्यावेळी आपले जे भारतीयांचे सर्व स्वीट्स असतात ते इथे विक्रीसाठी असतात. आणि इथे मी हे काही दिवसापासून बघते की हा काहीतरी अरेबिक प्रकार आहे, पॅनकेक सारखे दिसतात ते. तर आता सर्व व्हेजिटेबल फ्रूट्सची शॉपिंग झाल्यानंतर आता मी क्यूमध्ये उभी आहे त्याचं वेट करण्यासाठी. सर्व भाज्या आणि फ्रूट्सचं वजन करून झालंय. तर जाता जाता तुम्हाला सेकंड काउंटर सुद्धा दाखवते. तर संध्याकाळी इफ्तार सुटल्यानंतर जे पदार्थ खाल्ले जातात ना त्याचं हे काउंटर आहे, ज्यामध्ये फलाफल, वेगवेगळे समोसे, वेगवेगळे नॉनव्हेजचे प्रकार असं सर्व ठेवतात. चला, तर या फ्लोअरची सर्व शॉपिंग करून झालेली आहे. आता मी जाते वरच्या फ्लोअरला. तर वरच्या फ्लोअरला जर तुम्ही लिफ्टने जाणार असाल ना तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं बिलिंग करून जाणं गरजेचं आहे. पण आल्यानंतर जर तुम्हाला बिलिंग करायचं असेल ना तर तुम्ही इथे आरामात ही ट्रॉली ठेवून जाऊ शकता तुमच्या सामानासकट. सो तर मी सुद्धा माझी ट्रॉली इथे ठेवलेली आहे आणि आम्ही आता वरती जातोय. वरच्या सेक्शनला आलात ना तर तुम्हाला भरपूर स्टेशनरी, कपड्यांचे, इलेक्ट्रॉनिक्सचे, डेकोरेटिव्ह आयटम्सचे सेक्शन दिसतील. आणि स्टेशनरीमध्ये सुद्धा खूप व्हरायटी बघायला मिळेल. तर इरेझरचे मोठमोठे पॅकेट्स, शार्पनर, पेन्सिल, पेन, पाउचेस वेगवेगळे, ग्ल्यूचे पॅकेट आणि रिटर्न गिफ्टसाठी सुद्धा इथे खूप सारे ऑप्शन्स असतात. आणि आता लवकरच आर्विक मोठ्या स्कूलमध्ये जाणार आहे एप्रिलपासून. सो आमची त्याची सुद्धा तयारी चालू आहे. त्याच्यासाठी न्यू बॅग, न्यू टिफिन ऑलरेडी सर्व घेऊन झालेलं आहे आणि आणखी त्याच्यासाठी काय काय छान मिळत आहे तर ते सुद्धा बघते मी. कपड्यांच्या सेक्शनला सुद्धा आले. तिथे मी आर्विकसाठी काही नवीन चांगलं मिळत आहे का ते पाहिलं. शिवाय माझ्यासाठी काही ड्रेस, नवीन साडी वगैरे असं काही कलेक्शन आलं आहे का ते पाहिलं. तर रमादानमुळे बरंचसं कलेक्शन आलेलं आहे, पण फार हेवी ड्रेसेसचं. पण कपडे मात्र मला आपल्या भारतातलेच आवडतात, पॅटर्न वाईज, डिझाईन वाईज आणि सर्वच बाबतीत. त्यामुळे मी तिथूनच आणणं प्रिफर करते. हां, अधूनमधून कधीतरी इथून कपड्यांची शॉपिंग होतेच आमच्या तिघांची. तर गरजेचं सर्व सामान घेऊन झालेलं आहे. त्यामुळे आता बिलिंगसाठी काउंटरला आलेली आहे आणि आर्विकला मी बिल्ला दिला आणि सांगितलं समोरच्या काउंटरला जा आणि तिथून आपली ट्रॉली घेऊन ये. सो ते बरोबर करतोय. सो मुलांना अशी छोटी मोठी कामं जबाबदारीची द्यायची, त्यांना ती छान जमतात सुद्धा आणि कॉन्फिडन्स येतो. सो बऱ्याचदा मी आणि आर्विक आम्ही दोघेच येऊन शॉपिंग करून जात असतो, कारण विकडेजमध्ये मंदारला काही शक्य नसतं. त्यामुळेच मी ही ट्रॉली घेतली आहे, कारण प्रत्येक वेळी मला ना एवढं सामान उचलून न्यायला खूप डिफिकल्ट व्हायचं. आणि आता सततची शॉपिंग चालू असते येणाऱ्या ऑर्डर्समुळे आणि मला रेडी राहावं लागतं. मी घरामध्ये जास्तीचं सामान सर्व भरून ठेवते, जेणेकरून आयत्या वेळी जरी कुठली ऑर्डर आली ना तरी धावपळ होणार नाही. घरात सामान असलं ना की लगेचच सर्व रेडी करून ऑर्डर पूर्ण करता येते. सकाळी गेलो लुलूला आणि मग तिथून आल्यानंतर घरी इतर सर्व कामं झाली, थोडी रेस्ट केली आणि आता संध्याकाळी आम्ही परत आलेलो आहोत होम सेंटरला. आणि आम्हाला घ्यायच्या आहेत घरासाठी काही वस्तू. तर आम्ही खूप महिन्यांपासून एक परफेक्ट साईजचा डायनिंग टेबल शोधतोय, कारण फार मोठा घ्यायचा नाही आहे, कारण घरातली जागा खूप ऑक्युपाय होऊन जाते. त्याशिवाय मला काही युटेन्सिल्स बघायचे आहेत आणि जस्ट आम्ही नवीन शू रॅक घेतला आहे, तर त्यावर ठेवण्यासाठी काही डेकोरेटिव्ह आयटम, या सगळ्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. आणि बऱ्याच वेळा आयकिया, होमबॉक्समध्ये खूप छान छान अशा काही वस्तू मिळतात. तर इथे हे मस्त 2 पाण्याचे जार मला दिसलेले आहेत, पण ऑलरेडी माझ्याकडे काचेचा, प्लास्टिकचा असे 2 आहेत, त्यामुळे ते काही मी घेतलं नाही. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे डब्यांचे सेट आहेत. हे असे पॉट घ्यायचे आहेत, पण याचं हे झाकण काचेचं आहे, तर ते मला नको आहे, कारण फार घाई गडबड असते, त्यामध्ये ते फुटण्याचे चान्सेस असतात. सो टोटली स्टीलचं असलेलं मला बघायचं आहे. आणि इथे सुद्धा ना कधी कधी खूप छान छान वस्तू असतात, अगदी रिझनेबल. तिथे हे 3 डब्बे आहेत 19ला, प्लस बेकिंगसाठी लागणारं सर्व सामानाचं सेट आहेत. आणि इथे मात्र ना इतकं सुंदर सुंदर बरण्या, स्टोरेज बॉक्सेस आहेत ना, जितकं बघू आणि घेऊ तितकं कमीच. फायनली आलो वरच्या फ्लोअरला, फर्निचर सेक्शनला. डायनिंग टेबलचे तसे बरेच ऑप्शन आहेत, पण सर्व मोठे मोठे आणि जास्त सीटर्सचे आहेत. आणि इथले फर्निचर यांना दिसायला जरी छान असतील ना तरी यांना कॉस्टच्या मानाने त्यांची क्वालिटी तितकी मला काही पटत नाही,
त्याचमुळे ना आम्ही बरंचसं फर्निचर घरचं बनवून घेतलेलं आहे आणि त्याची मजबूती आणि याच्या मजबूतीमध्ये बराच फरक पडतो. आणि इथे ना हे असं सॅम्पल रेडी केलेलं आहे अरेबिक स्टाईल बैठकीचं. आणि आमच्या रिक्वायरमेंटनुसार आम्हाला 2 ते 3 डायनिंग टेबल इथे दिसले. त्यापैकी हा एक, पण त्याच्या चेअर्स व्हाईट होत्या त्यामुळे आम्हाला तो काही पटला नाही. आणि दुसरे 2 ऑप्शन तर साईजमध्ये अगदीच लहान वाटले. आणि इथे आल्यानंतर किड्स सेक्शनला येणं मस्ट आहे, कारण तिथे आल्याशिवाय आपण काही बाहेर पडू शकत नाही. आणि इथल्या इतक्या नाजूक नाजूक आणि क्यूट वस्तू बघून आहे ना मन एकदम खुश होऊन जातं. आणि इथे आहे ना मी आर्विकला दाखवत होते नंबर्स कसे खेळायचे. ते ह्याला आम्ही छप्पी म्हणायचो आणि आम्ही लहानपणी खूप खेळायचो. सो तो सुद्धा ते करून बघत होता. अशीच थोडीशी मज्जा. तर आता संध्याकाळी मी ब्लॉगला कंटिन्यू करते. सकाळी मी लुलूला गेलेले, थोडी शॉपिंग केली आणि मग दुपारी घरी आल्यानंतर थोडा वेळ काही छोटी मोठी कामं केली आणि मग आता पुन्हा संध्याकाळी होमबॉक्सला गेलो होतो. काही घरासाठी छोट्या मोठ्या वस्तू बघायच्या होत्या यासाठी, पण फारसं असं काही पटलं नाही. तर मग आता घरी आलो आणि आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मी काय बनवणार आहे तुम्हाला माहितच असेल, कारण सकाळी घेतलेली आहे फिश सुरमई. सांगते याचं वजन किती आहे तर ऑलमोस्ट 460 म्हणजे अर्धा किलोच्या आसपास आहे. आणि ह्याची कॉस्ट मला इथे किती मिळाली ते सांगते, कारण आता सध्या भारतामध्ये सुद्धा फिश महाग आहे. इथे मला 28 दिरहमचे मिळाले, म्हणजेच ऑलमोस्ट 650 रुपये आपल्या इंडियन रुपीज मध्ये. तर मला तर सुद्धा वाटतं की आपल्याकडे सुद्धा तेवढीच 1000-1200 रुपये सुरमई असेल. आणि तर आता मी 2 पीस हे फ्राय करणार आहेत, खूप मोठे आहेत त्याच्यामुळे ते 2 इनफ होऊन जातील. आणि त्याच्यासोबतच राईस आणि फिश करी करणार आहे. पण फिश करी मी सुकट जे असते सुक्या मच्छीची करणार आहे. नॉर्मली मी जेव्हा पण फिश आणते ना त्याच्यासोबत प्रॉन्स आणते प्रॉन्स करी करण्यासाठी. पण आज आहे ना खूप मोठे मोठे असे प्रॉन्स होते, तर मीडियम साईजला इथे मोठेच प्रॉन्स मिळतात, पण एवढे मीडियम साईजचे नव्हतेच. त्याच्यामुळे मग मी ते आणले नाही. म्हटलं की सुकटचा रस्सा करूया, कारण खूप दिवस मी नाही केलाय. तर आमच्याकडे ना सुकी मच्छी मला आवडते. एक साधारणतः सुकट, जवळ आणि बोंबील इतकेच. मंदार तर नाहीच खात, त्याच्यामुळे त्याचा जी ग्रेव्ही असेल तर ते खाणार. तर आज मच्छी मस्त खायची म्हटलं मग तुम्ही फक्त राईस करणार आहे, सुकटचा रस्सा करणार आहे आणि फिश फ्राय करणार आहे. मला आता हे मी सुरमईचे पीस जे घेतले ते कसे घेतलेत तर ऑलरेडी ना तिथे पीस असतात पण खूप जाडे कापतात, एवढ्या विड्थचे असतात. तर आपण तेवढ्या विड्थचे घेतले म्हणजे त्याच्यामध्ये आपले 2 स्लाइसेस होतील सुरमईचे, 2 ते 3 स्लाइसेस एवढी जाडे असतात ठेवलेले ते. किंवा आणि सेकंड ऑप्शन एवढे मोठ्या मोठ्या सुरमई असतात अखंड, तर तेवढं तर आपण घेत नाही कारण एवढी गरजच नसते आपल्याला. आणि छोट्या फार रेअर असतात कधीतरी, तर मी सुद्धा घेतलेले आहेत तसे 1-2 वेळा. पण कसं मग ते 2 वेळा आपल्याला खावी लागते. मग हे जे पीसेस आहेत ना तर आपल्याला हवे तेवढे त्यांना सांगायचे. मग मी सांगितलं मला हाफ केजी पाहिजे आणि 3 पीसेस पाहिजेत. मग त्यांनी तसे कट करून मी सांगितलं मला दाखवा, आणि त्यातले पीस मी चूज करून घेतले. तर असं इथे आपल्याला फिश, कारण सर्व अरेबिक असतात मोस्टली, जे कट करणारे असतात, क्लीन करून देणारे असतात. तर आपल्याला कसे पीस पाहिजेत, आणि जर आपण अख्खा मासा घेतला कुठल्याही प्रकारचा तर त्याचं डोकं नकोय, त्याची टेल नकोय, हे आपल्याला त्यांना सांगावं लागतं. आणि मग ते तसं कापून देतात. फिशची कोणतीही करी कशी करते हे याआधी मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आताच काही दिवसांपूर्वीच्या ब्लॉगमध्ये, पण तरी सुद्धा मी आज शेअर करते. एक इन्स्टंट अशी करी, कोणत्याही फिशची करा तुम्ही, एकदम झटपट आणि अगदी चविष्ट, तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही जर करून पाहिलात तर. मग चला सांगते. तर इथे ना मी आता राईसचा कुकर लावलेला आहे आणि आता फिशच्या कढीसाठी मी काय काय केलंय ते सांगते. आलं लसूणची पेस्ट जर रेडी नसेल ना तर इथे मी मिक्सर जारमध्ये कांदा, एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, एक 4 ते 5 लसूण आणि 3 ते 4 छोटे तुकडे आल्याचे घेतलेले आहेत. आणि इथे कोथिंबीरीला भरपूर माती असते त्यामुळे कोथिंबीर आणि कढीपत्ता, एक 5 ते 6 कढीपत्ता आणि कोथिंबीर पाण्यात ठेवले होते, ते सुद्धा मी आता यामध्ये घालते. तर आता हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि छान असं प्युरी रेडी झालेली. आणि यामध्ये ना आता खडे मसाले घालायचे, तर अगदी किंचित, खूप जास्त नाही. नॉर्मली मोठ्या डब्यामध्ये सर्व खडे मसाल्याचे पॅकेट्स असतात, पण दररोजच्या वापरासाठी लगेचच 2-2, 3-3 खडे मसाले जे लागतात ते काढता येण्यासाठी अशा छोट्याशा बरणीमध्ये मी सर्व प्रकारचे मिक्स ठेवते. छोटे छोटे मी दालचिनीचे एवढे तुकडे, 2 तमालपत्र, 2 काळी मिरी, 2 लवंगा इतकंच घेतलेलं आहे.
आणि कोणत्याही प्रकारची फिश म्हणजे अगदी आता सुकट करते मी, कधी बोंबील करते किंवा त्याशिवाय पापलेट आपली म्हणजे असे फिश, सुरमई, हलवा, पापलेट, कोणतीही बोंबील वगैरे, तरी या मेथडने तुम्ही करून पाहिलात ना एकदम झटपट होतं. फक्त काहीतरी एक प्युरी तयार केली आणि आपल्या घरातलं जे वाटण असतं ते, बस इतक्याच गोष्टी पाहिजेत, बाकी जास्त काहीच नाही, पण खूप छान होतो. थोडंसं जिरं घालते मी आणि हे जे आपण काढलेले खडे मसाले आहेत ना ते, आणि हे जे आपण आता इन्स्टंट असं करून घेतलं ना वाटण, ते घालते. तर आता हे भाजलं जाते तेपर्यंत मी यामध्ये ऍड करते सॉल्ट. आणि ही फिशची करी आत्तापुरताच मला पाहिजे, मी तितकीच क्वांटिटी करणार, कारण उद्या सुद्धा मी स्पेशल बनवणार. वीकेंड म्हणजे स्पेशल असं काही नाही, माझ्याकडे अधूनमधून सुद्धा मी करतच असते, पण डिपेंड बाकी किती आहेत. आता काल ऑर्डर होत्या थेपल्याच्या, तर त्याच्यामुळे थोडी बिझी होती. त्याच्यामध्ये मी मसाले आपले सर्व जे काही घरगुती तुमच्याकडे असतील ना ते टाका तुम्ही. तर मी मालवणी मसाला 2 चमचे वापरलेला आहे, काश्मीरी मिरची पावडर 1-2 चमचे वापरलेले आहे, गरम मसाला 1-2 चमचे आणि हळद 1 चमचा, इतकं सर्व घातलेलं आहे. आणि पुन्हा सर्व आहे ना तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं. आणि सुखे बोंबील किंवा सुकटचा रस्सा करताना आपण बटाटा घालतो त्याच्यामध्ये, मी नॉर्मली बटाटा घालते आणि साली सकट त्याच्या फोडी करून घातल्या ना हा आणखी छान लागतो. पण आज मी बटाटा नाही घालत, तुम्हाला आवडत असेल तुम्ही बटाटा नक्कीच घाला, नेहमी मी सुद्धा घालते. पण आज कसं आहे, आता सुरमई आहे तर त्यातल्या बटाट्याची काही गरज नाही. वाटण घालते, फार जास्त नाही, थोडंसंच वाटण घालते. प्युरीमुळे आहे ना रशाला थिकनेस येतो. मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलंय, तर आत्ता यामध्ये मी घालते सुकट. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर बरेच जणांना पीस वरती सर्व मसाला वगैरे मीठ करून टाकून मॅरिनेट करतात आणि काही वेळ थोड्या वेळ ठेवतात. तर मी आधी सुद्धा सांगितलं, गेल्या वेळी हलवा फिश मी फ्राय करत होते तेव्हा मी मॅरिनेट करून कधीच पीस ठेवत नाही, कारण पाणी सुटतं. तर मी तेव्हाच्या तेव्हा सर्व मसाला लावते आणि फिश वरती सर्व हळद मीठ मसाला असं न टाकता मी सेपरेट मसाला बनवते आणि मग टाकते. तर इथे मी घेतलेला आहे 1 स्पून हळद, 2 चमचा काश्मीरी मिरची पावडर, मालवणी मसाला घेते 4 चमचे, कारण पीस मोठे आहेत त्याच्यामुळे लावायला लागणार. गरम मसाला घेतला आहे एक साधारणतः माझा एवढूसा चमचा आहे मसाल्याचा, तेवढाच मी वापरते, खूप जास्त मसाले नाही. आणि ऑफकोर्स मीठ, कारण फिशला नेहमी मीठ महत्वाचं आहे परफेक्टली टाकणं. कारण फिश किती फ्रेश असेल पण तुमचं मीठ जर कमी पडलं तर त्याला टेस्ट कमी येते आणि जास्त पडलं तर गडबड होऊ शकते. त्याच्यामुळे मीठ जे आहे फिशला हे कायम एकदम परफेक्ट प्रमाणात पाहिजे. सर्व ड्राय मसाले घेतलेले आहेत आणि यामध्ये मी आता आहे ना सर्व मिक्स करून घेते. आणि खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही, आगळ टाकून मी मस्त याचं ना 2 मिनिटं थोडंसं हे करायचं, 1 मिनिट ठेवायचं, म्हणजे त्यातलं मीठ आहे ना ते छान मेल्ट होतं आणि मग बरोबर लागतं ते मच्छीला. जेव्हा असं मसाला लावतो ना हाताला लागतो ना त्यावेळी समजतं की हाताला काम करता करता कुठे कुठे जखमा झालेल्या आहेत, कारण एवढं झोमतं ना त्याचपर्यंत आपल्याला काही कळत नाही. आता लगेच मी फ्राय करायला टाकणार, त्याच्यामुळे पॅन काढते. तर माझ्याकडे ना हा बर्गनर ब्रँडचे डोसा आणि पॅन आहे, छान मोठा साईज आहे. आणि ब्रँड जो हा बर्गनर आहे हा मी पहिल्यांदाच घेतलाय, कुठल्या तरी मास्टर शेफ मधल्या शेफचा आहे हा, मला एक्झॅक्टली नाव नाही माहीत म्हणजे हा ब्रँड. पण
पण खूप छान आहे, मी वापरते, मला चांगले वाटले. म्हणजे आता मी गेल्या वेळी भारतातून आणलेले आहेत, तर तेव्हापासून खूप मस्त आहे दोन्ही डोसा आणि हा सुद्धा. तर तुम्हाला जर पाहिजे असेल ना तुम्ही घेऊ शकता. ते फिश फ्रायला सुद्धा खूप जास्त तेलाची गरज नसते कधीच, कमीत कमी तेलामध्ये सुद्धा छान फिश फ्राय होते. तर आपल्याकडे जसे स्विगी वगैरे साईट्स आहेत ना, 15 मिनिटात सामान येतं वगैरे, तर इथे सुद्धा आहे ना नून वगैरे साईट्स आहेत. तर मला हे जे ऑर्डरसाठी भरपूर तूप लागतं, एकाच वेळी 1-2 किलो असे डबे मागवून ठेवते, तर मग बरं पडतं. त्याच्यामुळे ते सगळे डबे आलेले आहेत. ते एकीकडे तवा तापतोय आणि असं साईडने पण आहे ना स्किनला लावायचा कधी पण मसाला, कारण साईडच्या स्किनला सुद्धा टेस्ट हवी असते. आणि हा जर मी आता उलटा केला ना तर सगळा मसाला ना प्लेटला लागणार, त्याच्यामुळे आणि हे जे मिश्रण असतं रवा तांदळाचं ते सुद्धा मी करूनच ठेवते, म्हणजे ना लगेचच बरं पडतं. आजच्या ब्लॉग मध्ये मी फिश आणण्यापासून फिश फ्राय कशी करते, त्याच्यासोबतचा रस्सा, ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते मी आज. तर असा पूर्ण मसाला लावून घेतलेला आहे मी. बघू शकताय काय मस्त पीस दिसतोय. तर आता दुसरा पीस टाकलेला आहे, इतकी मस्त टेस्टी आहे ना, टेस्ट करून बघितली आणि एवढा मोठा आहे ना की उचलताना तो ब्रेक झाला. ते म्हटलं जाऊन देतं, खाताना होणारच आहे, पण खूप मस्त टेस्टी आहे. अभि काय जेवणार आहे? तुला फिश नाही आवडत ना? हा आर्विकला फिश खूप आवडते. काय होतं माहितीये, जेव्हा कच्ची असते ना त्यावेळी ती टर्न होते, पण ज्यावेळी फ्राय झालेली असते आणि आपण फायनली उचलायला जातो ना त्यावेळी थोडीशी गडबड होते, कारण की एकदम सॉफ्ट झालेली असते ती. तर जस्ट फिश फ्राय झालेली आहे, लवकरच जेवायला बसू. तर आजचा ब्लॉग हा फिश लव्हरला नक्कीच आवडेल, जे माझ्यासारखे असतील. तर असा होता आजचा ब्लॉग. आय होप आवडला असेल तुम्हाला. तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.